नीट फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिका फेटाळण्यात आल्यात। संभाजीनगरच्या खंडपीठाने 4ही याचिका फेटाळल्यात। प्रत्येक याचिकाकर्त्याला 5,000चा दंडही ठोठावण्यात आलाय। नीट परीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ह्या 4ही याचिका होत्या, ज्या मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावलेल्या आहेत। या याचिकांमधले दावे बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचं नमूद करत प्रत्येक याचिकाकर्त्याला 5,000चा दंड ठोठावण्यात आलाय। निकालावर संशय व्यक्त करणाऱ्या याचिकांमुळे न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया गेल्याचं न्यायालयाने नमूद केलंय। विद्यार्थी देखील आज न्यायालयात हजर होते। यांना त्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी न्यायालयाने द्यायला सांगितल्या। त्या स्वतः वकिलांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी स्वतः बघितल्या। त्या बघितल्यानंतर त्यांनाही हे लक्षात आलं की हो, या उत्तरपत्रिका ह्या पूर्णपणे बरोबर आहेत। याच्यामध्ये त्यांच्याच मुलाची सही आहे, त्यांच्याच मुलाचा अंगठा आहे, त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत हे त्यांच्या लक्षात आलं। आणि हे सगळं लक्षात आल्यानंतर मग न्यायालयाने शेवटी ही या संपूर्ण 4ही रिट पिटिशन ह्या डिसमिस केलेल्या आहेत। आणि डिसमिस करताना या नुसत्या केवळ डिसमिस न करता याच्यामध्ये दंड ठोठावलेला आहे आणि प्रत्येक पिटिशनरला 5,000 रुपयाचा दंड न्यायालयाने ठोठावलेला आहे।